आज आम्ही शूर्पणखा वृत्तीचं दहन केलेलं आहे। नेमकं मी हे सांगाल की आपण वर्षानुवर्षे आपण बघतोय का रावण विजयादशमीच्या दिवशी रावण दहन केलं जातं। ते रावण हा एक महापंडित आणि पुरुष होता, त्याची आख्यायिका जे काही असेल, परंतु रावण हा पुरुष होता आणि त्या पुरुषामधले जळत इतक्या वर्षापासून पुरुष एक पुतळा जाळल्यामुळे, रावणाचा पुतळा जाळल्यामुळे पुरुषांमधल्या ज्या काही वाईट वृत्ती आहे त्या वाईट वृत्ती जळून भस्मसात झालेल्या आहे। पुरुषांमध्ये वाईट वृत्ती आता कमी झालेल्या आहे। त्याच धर्तीवर आता ज्याप्रमाणे रावणाची बहीण शूर्पणखा, तिच्यामध्ये जी वाईट वृत्ती होती अडल्ट्री, आता 70-80% अडल्ट्री वाढत चाललेली आहे। ही अडल्ट्री आणि महिलांच्या ज्या वाईट वृत्ती आहे त्या जळून भस्मसात व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी ते शूर्पणखा वृत्तीचं दहन केलेलं आहे। ज्या ज्या काही वाईट वृत्ती आहे, पुरुषांना त्रास द्यायचा किंवा मानसिकता किंवा ज्या काही असेल कुटुंब उद्ध्वस्त करायच्या अडल्ट्रेशनच्या, त्या सगळ्या वृत्ती जळून भस्मसात व्हावा म्हणून आम्ही हे शूर्पणखा वृत्तीचं दहन कार्यक्रम आज केलेला आहे। बरं, याच्यामध्ये फटाके वगैरे लावण्यात आले होते, फटाके कशासाठी होते? हे फटाके लावण्यात आलेले होते याच्यासाठी, कारण आम्ही जे आमचे जे संसार झालेले आहे ते फटाक्यासारखे झालेले आहे। आज दिसायला चांगले दिसत आहे, पण आत्ता जरी पेटला त्याला कोण कधी येऊन आग लावून जाईल आणि त्याचा कधी भस्मसात होऊन कसा त्याचा आवाज तर येतो आहे, पण ते सांगता येत नाही आज झालं आहे, कारण आज फटाका एकदा वाजून गेला का संपला आहे। तसे आमचे संसाराची कंडिशन झालेली आहे फटाक्यासारखी, म्हणून आम्ही आज बरेचसे फटाके त्याच्यात लावले आणि दाखवायचं काम केलं की त्याच्यातून आमचं संसाराचे असं उद्ध्वस्त होऊ लागलेलं आहे, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आज फटाके देखील लावलेले होते। दुसरीकडं तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत? का महिला आयोग जसं आहे तसं पुरुष आयोग स्थापन झाला? आमच्या मागण्या अशा आहे का ज्याप्रमाणे महिला आयोग आहे तसा पुरुष आयोग देखील पाहिजे, ज्याप्रमाणे महिलांसाठी महिला दक्षता समिती आहे तशी पुरुष दक्षता समिती पाहिजे, आणि पुरुष तक्रार निवारण केंद्र जसं महिला तक्रार निवारण केंद्र आहे तसं प्रत्येक जिल्हा सेवाला पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील पाहिजे। दामिनी पथकप्रमाणे दामोना पथक देखील पाहिजे। पुरुषावर अन्याय झाला का त्याला कुठंतरी जाऊन ते सांगता आलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। या संदर्भात काही प्रशासकीय पातळीवर काही तुम्ही पाठपुरावा केला? या संदर्भात प्रशासकीय पातळीवर आम्ही जवळजवळ 2017 पासून पाठपुरावा करतो आहे, मागणी चालू आहे, परंतु गृह विभागात जातं आणि ते आमचे निवेदनं आणि पत्र जाऊन त्या ठिकाणी प्रलंबित राहतात। जोपर्यंत आता शासनाला आम्हाला हे कळत नाही का शासन किती पुरुषांचे जीव घेणार आहे। आपण यावर्षी जर बघितले तर कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या, त्याचं कारण फक्त एवढंच आहे का त्यांच्या ज्या व्यथा आहे ते कोणी ऐकायला तयार नाही आणि ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाई होत नाही, आणि हे माणसावर अन्याय झाला तर माणूस लाजू लागला, तो मनातल्या मनात कुठतो, कोणाला सांगितलं तर उपयोग होत नाही, म्हणून लोक आत्महत्या करत आहे। मला शासनाला हे सांगायचं आहे का अजून किती पुरुषांचे तुम्ही जीव घेणार आहे? आपल्याला जर विवाह पद्धत टिकवायची असेल तर नक्कीच आपल्याला कुठंतरी दोघांना हे लिंगभेद जो चालला आहे तो संपवावा लागेल, आणि पुरुषांना आणि स्त्रियांना सारखे कायदे करून दोघांसाठी समान कायदे आपल्याला लागू करावे लागतील, आणि महिलांना जसा महिला आयोग तसा पुरुषांना देखील पुरुष आयोग झाला तरच कुठंतरी याच्यावर पर्याय निघेल। शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही पाठपुरावा करता यश मिळत नाही, पण सरकार ऐकत नसेल तर तुमची पुढची भूमिका काय? सरकार ऐकत नसेल तर आम्ही बऱ्याच वेळात आम्ही आता निवडणूकमध्ये पण उतरलो होतो मागं, पण आम्हाला लोक पाडून टाकतात सध्या सुरुवातीला अजून थोडे दिवस, कारण आम्ही किती पडत राहू, आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही लढत राहणार। जर सरकारने नाही ऐकलं तर सर्व पत्नीपिढीत आम्ही कोणी पडू का काय, आम्हाला पडायची लाज नाही राहिली, आम्ही लाजा अशा सोडलेलं आहे, लोक पडले तर लाजते, आम्ही पडलं तर आम्ही उभं राहत राहू, आणि एक दिवस आमचं पत्नीपिढीचं जर सरकार येणार मग एका दिवसात आम्ही सगळे कायदे न्यूट्रल करून टाकू।